महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि गणपती या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी स्टुडिओत आले आहेत आनंद पिंपळकर. आपण चर्चा करत आहोत आणि गणपती गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात असा काही मुहूर्त आहे का की कुठल्या वेळी गणेशाची आपण प्रतिष्ठापना करायला पाहिजे? गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण जनरली बसवतो गणपती आणि चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करतो. हा जनरली एक नियम आहे. त्यानुसार चतुर्थी कशी आहे त्यानुसार गणपती बसवला जातो. पण यावेळेस 1:30 वाजायच्या आत जर गणपती बसवलात तर उत्तम राहील. म्हणजे दुपारी 1:30 वाजण्याच्या आत. बरोबर. 1:30 वाजण्याच्या आत गणपती बसवावा. आणि बसवताना सुद्धा काही नियम आहेत, त्याच्या मूर्तीचे सुद्धा काही नियम आहेत. बऱ्याच वेळा मला श्रोत्यांना सांगावंसं वाटतं की कसेही गणपती आणतात, म्हणजे खादी टोपी घातलेला, नेहरू शर्ट पायजमा घातलेला, शंकराच्या रूपातला, असं नाहीये. गणपतीचं एक विशिष्ट रूप आहे. तो त्याचा अर्धा दात तुटलेला आहे, म्हणजे एकदंत आहे. ज्याच्या मूर्तीच्या मध्ये एक उंदीर आहे, तो निवांत बसलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं सागर की उभे गणपती सुद्धा पाहण्यात येतात, तर तसे नको. आता तुला सांगतो की याची सुद्धा एक विशिष्ट मर्यादा आहे की उंची किती असावी. घरामध्ये जेव्हा आपण गणपती बसवतो तेव्हा त्याची उंची किती असावी, तर अंगठ्या एवढा लहान नसावा. म्हणजे अंगठ्या आपल्या अंगठ्याच्या या पेरापेक्षा थोडा मोठा आणि वितीपेक्षा उंच नसावा. म्हणजे अंगठ्या एवढा नसावा, त्याच्यापेक्षा कमी नसावा आणि जास्तीत जास्त 1 वीत असावा. आता ठीक आहे, थोडाफार उंच चालू शकेल, पण अगदीच भला मोठा गणपती घरामध्ये बसवायचा नाही. त्यामुळे 1 वीत किंवा थोडासा 2-3 बोट उंचीचा गणपती तुम्ही घरामध्ये बसवू शकता. आता काय करायचं की गणपतीची मूर्ती जेव्हा आपण घरी घेऊन येतो तेव्हा आपण जाताना पाठ घेऊन जात नाही, आपण आणतो असं हातात धरून घेऊन येतो. तुम्ही एवढ्या मोठ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही उद्घाटनाला जेव्हा बोलवता किंवा कशाला तेव्हा तुम्ही त्याच्या किती पुढे पुढे करता. मग देवांच्या बाबतीत त्यांना का सन्मान नाही देऊ शकत आपण? तर जाताना एक पाठ घेऊन जावा, एक रुमाल घेऊन जावा. आणि गणपतीला तिथे काही लोक पूजा करतात, आरत्या करतात गणपती आणताना, तर ते निषिद्ध आहे. तसं काही करायची, कारण त्याच्यामध्ये देवत्व टाकलेलंच नसतं. फक्त एकच आहे की घरामधनं थोड्याशा अक्षता घेऊन जा, त्या मूर्तीवरती तुम्ही अर्पण करा. खरं तर आहे ना, मातीचे मळापासून बनलेला गणपतीचा जन्मच मुळात मळापासून झालेला आहे. म्हणजे मातीतनं त्याची निर्मिती झालेली आणि शेवटी विसर्जनानंतर आपण त्याला पाण्यामध्ये विसर्जन करतो. होतंय काय की आजकाल जे रासायनिक रंग त्या मूर्त्यांना लावले जातात किंवा शाडूच्या मूर्ती ह्या नद्यांचं आणि जलाचं प्रदूषण करतात. पण मुळामध्ये आपल्या शास्त्रकारांनी शाडूच्या मूर्तीचं सांगितलेलंच नाहीये. पण आता मातीच्या गणपती बनवणार कोण हो? कारण एक गणपती बनवायला लागेल किती वेळ. मग ते धडाधड साचे पाडले जातात आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये गणपतीच्या मूर्ती ओतल्या जातात. म्हणजे तात्पर्य काय की खरा गणपती हा मातीपासून बनवलेला असावा. म्हणजे अगदी आपण टिळकांच्या काळामध्ये जर पाहिलं तर तो गणपती कसा असायचा की नदी किनारी जायचं, मग तिथली माती काढून आणायची, त्याचा छानसा गणपती. मग तो आता काय फार सुंदर बनेल असं नाही, म्हणजे जशा पद्धतीने बनवता येईल तशा पद्धतीने बनवायचा, घरी आणायचं, स्थापन करायचं, अशी काहीशी पद्धत होती. हळूहळू जसा काळ बदलला तसं त्याच्यामध्ये त्या गोष्टी वाढत गेल्या. तर गणपती आणताना पाटावरती ठेवून किंवा ताटामध्ये आणला तरी चालेल. गणपती आणताना त्याचं तोंड आपल्याकडे करावं, देवाचं तोंड समोर करू नये. त्या देवाचं तोंड आपल्याकडे करावं आणि अतिशय काळजीपूर्वक आपल्या घरी घेऊन यावा. आणि घरी आल्यानंतर मग तुम्ही जी काही जागा व्यवस्थित केलेली आहे तिथं मग पाटावरती तुम्ही तांदूळ ठेवावेत आणि तांदूळावरती तो गणपती ठेवावा आणि त्याच्या भोवती दिवा, त्याच्यानंतर कलश, या सगळ्या गोष्टी मग आल्याच. आपल्याकडे ईमेलवरनं एक प्रश्न आलेला आहे. ज्योत्स्ना वडनेर यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की घरामध्ये जर गर्भवती स्त्री असेल तर गणपती विसर्जन करता येत नाही असं म्हणतात, तर त्यात काय तथ्य आहे? असं कुठलंही शास्त्रात लिहिलेलं नाही. ज्योत्स्ना वडनेर यांनी हा प्रश्न खूप छान विचारलाय आणि बऱ्याच ठिकाणी हा आम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो की घरामध्ये गर्भवती स्त्री आहे, 7वा-8वा महिना तिला चालू आहे आणि घरामध्ये गणपती बसवलाय तर तो गणपती विसर्जन नाही करायचा, नाही तर त्या बाळाला काहीतरी आघात होईल वगैरे. पण मुळामध्ये गर्भवती स्त्रीचा आणि गणपतीचा संबंध येतोच कुठं? म्हणजे गणपती आणि गर्भवती स्त्री या 2 फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा गणपतीशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे तुम्ही कोणतेही पंचांग, अगदी दाते पंचांगामध्ये सुद्धा तुम्हाला याचा सविस्तर खुलासा 580 वर चालू पंचांगामध्ये मिळेल की असं काही नाहीये. म्हणजे पंचांग करते आणि ही जुन्या काळापासून बरीच लोक असे म्हणत आली की असं नसतं, तुम्ही गणपती विसर्जन केला तरी चालतो. पण बऱ्याच ठिकाणी घाबरून गणपती ठेवला जातो पुढच्या वर्षापर्यंत आणि मग पुढच्या वर्षी नवीन गणपती आणून जुना विसर्जन केला जातो आणि मग ती पुढे प्रथा पडते. मग त्या वर्षभरामध्ये त्या गणपतीची नीट उपासना केली जात नाही. मग तो घ्यायचा, उचलायचा आणि ठेवून द्यायचा कपाटावर, किंवा देवघरात ठेवला तर तो शाडूचा असला तर मग ते रंग हे ते जातो आणि मग ती भांगायला सुरुवात होते आणि मग मनाला कुठेतरी वेदना होतात. म्हणून शक्यतो हा नियम नाहीये. गर्भिणीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही. आपल्याला अनेक प्रश्न विचारतायत. आता तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 022 6684 3333.
सर, या संदर्भात आणखी एक आपल्याला ईमेलवरनं प्रश्न आलेला आहे आणि ते असं विचारतायत, जळगाववरनं रवी वखारे आपल्या बरोबर होते. तर गणपती बसवल्यानंतर समजा घरात सोहरं आलं किंवा मूल जन्माला आलं म्हणजे हो. तर काय नियम आहेत, किंवा जर घरातल्या कुटुंबातल्या एखाद्याचा मृत्यू झाला अच्छा, तर मग काय करायचं? आता हा पण फार गंमतशीर प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की लोक वाजत गाजत गणपती आणतात होय. आणि गणपती बसवतात. गणपती बसवल्यानंतर त्या घरामध्ये जी स्त्री असते ती बाळंत होते, तिला मूल होतं आणि मूल झाल्यानंतर झालं लागलं सोहेर. किंवा बऱ्याच वेळा असं असतं की कारण नसतं की अचानक हार्ट अटॅकने एखादा माणूस जातो आणि गणपती तर बसवलेले असतात. मग अशा वेळेस काय करायचं हा प्रश्न सगळ्यांपुढे नेहमी पडतो. हा यक्ष प्रश्न की आता काय करायचं. पण मुळामध्ये जर सोहेर तुमच्या घरामध्ये आलं तर सोहेर आल्याबरोबर बाहेरच्या व्यक्तींकडनं किंवा जे पुजारी गुरुजी भटजी असतात त्यांच्याकडून किंवा नात्यातल्या व्यक्तीकडून त्या गणपतीची पूजा करून तो त्याच दिवशी विसर्जन केला तरी चालतो. मग तो असं नाही की तो पूर्ण 10 दिवस 11 दिवस जी काही प्रथा आहे 5 दिवस 7 दिवस 1.5 दिवस तो ठेवायची गरज नसते. ज्या क्षणाला सोहेर लागलं त्या क्षणाला तुम्ही तो विसर्जन करू शकता. जर सुतक लागलं तर त्याला सुद्धा ही पद्धत आहे, कारण सुतकामध्ये तर देवांची पूजा होत नाही, वातावरण खूप दुःखाचं असतं. अशा वेळेस आरती ह्या गोष्टी होणार नाहीत, देवांकडे मन लागणार नाही, कारण माणूस गेलेला असतो घरात. मग अशा वेळेस बाहेरच्या व्यक्तींकडून किंवा घरातला जो अविवाहित व्यक्ती असतो त्याच्याकडून त्याची पूजा करून आपण त्याला लगेच विसर्जन करू शकता. किंवा तुम्ही बाहेरच्या व्यक्तींकडून 10 दिवस त्याची पूजा करू शकता, पण तसं शास्त्र मान्य नाही. बरीच मंडळी बाहेरच्या माणसाकडून 10 दिवस पूजा करून घेतात, पण मुळामध्ये सुतकातला आणि सोहेरातला नैवेद्य हा परमेश्वराला ईश्वराला चालत नाही. आणि म्हणून सोहेर सुतकामध्ये गणपती त्या क्षणाला ज्यावेळेस सोहेर लागेल, ज्या क्षणाला सुतक लागेल त्या क्षणाला विसर्जन करून टाकावे. आपल्याला आणखी एक प्रश्न येतोय पुण्यावरनं. डॉक्टर डोंगरे आपल्या बरोबर आहेत. विचारा, काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की आमची नवीन सोसायटी आहे आणि यांना आता सार्वजनिक गणपती बसवण्याचं ठरवलंय. तर तो सार्वजनिक गणपती किती दिवसाचा असावा आणि तो पार्किंग एरियामध्ये बसवला तर चालेल की ओपन स्पेस मध्ये बसवायला पाहिजे? खूप छान प्रश्न विचारलाय डोंगरे साहेबांनी आणि हा समाजासाठी विचारलेला प्रश्न म्हणून त्यांचं कौतुक करावं वाटते मला. छान प्रश्न आहे. शक्यतो पार्किंग मध्ये बसवू नये गणपती, कारण पार्किंग मध्ये जेव्हा गणपती डोंगरे साहेब बसवाल तुम्ही त्यावेळेस वरती कोणाचं तरी घर असेल, कोणाचं तरी संडास बाथरूम असेल किंवा अनेक गोष्टी असतील, त्यामुळे शक्यतो पार्किंग मध्ये न बसवता ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे अशा ठिकाणी त्यांनी गणपती बसवावा. आणि त्यांनी दुसरा काय प्रश्न किती दिवसांचा? आता त्या तुमच्या सोसायटीत लोकांना किती उत्साह आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यांनी पूर्ण दिवसांचा बसवला तर बरं राहील. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी 7 दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा आपण पाहतो. का तर त्या ठिकाणी गंमत अशी असते की 7 दिवस त्या गावातले लोक गणपती बसवतात आणि पुढचे 3 दिवस शहरामध्ये गणपती पाहायला म्हणून जातात आणि म्हणून मग ते 7 दिवसाचा बसवतात. पण जर तुमच्या सोसायटीत उत्तम उत्साह सर्वांना असेल आणि जर त्याची रोज पूजा आरती होणार असेल तर तुम्ही जरूर पूर्णच्या पूर्ण दिवस म्हणजे चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत गणपती बसवू शकता. आणि जर तुम्हाला मर्यादा असेल की नाही बाबा 7 दिवसानंतर तर मग 7 दिवसांनी सुद्धा विसर्जन करू शकता. असं काही पण एकदा जे कराल डोंगरे साहेब ते तुम्हाला कायमस्वरूपी लागू पडणार आहे. म्हणून शक्यतो जेवढ्या जास्ती काळ तुमच्या घरात देव असतील तेवढ्या जास्ती काळ उत्साह आणि आनंदाचं वातावरण तुमच्या सोसायटीत राहील आणि गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सोसायटीवर राहील. आणखी एक प्रश्न की आपण अनेक लोकांना मार्गदर्शन करता, वास्तुशास्त्राबद्दल असेल, त्यांची वास्तू स्वतः जाऊन बघता, तर असं करत असताना लोकांना काय अनुभव आलेले आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि आता आपल्या बरोबर डॉक्टर चोरडिया आहेत. डॉक्टर चोरडिया, तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला सांगा. हॅलो. हा, तुम्हाला आलेला अनुभव काय तो आम्हाला सांगा डॉक्टर चोरडिया. हॅलो. ओम साईराम. ओम साईराम, बोला. मला म्हणजे असं झालं की 2000 साली मला मुलबाळ नसल्यानंतर मी अनाथ आश्रम मध्ये गेलो तिथे मुलगी घेण्यासाठी आणि ती घेतल्यानंतर त्याची ताबडतोब तारीख वगैरे दिली त्यांना आणि त्यांना विचारलं, म्हटलं मी अशी मुलगी दत्त घ्यायची तिचे ग्रामण कसं. त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की तिला ताबडतोब घ्या, तिला दत्त घ्या, आपण ती पडद्यावर जाते म्हणून पहिला मोठं. आणि ती आता चित्रपटात काम करते. आणि दुसरा तुमचा पायाचा अनुभव काय तो सांगा. दुसरा पायाचा अनुभव असा आहे की मी आता मागच्या वर्षी ऍडमिट होतो आनंदची हॉस्पिटलमध्ये. इन्फेक्शन झालं होतं नगरला, पण त्या डॉक्टरांनी तिथे मग नंतर सरांना मी फोनवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल बदला पाय काढायची गरज नाही. मग त्याबद्दल मला पुण्याला बुधराणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. बुधराणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मग तिथे माझं प्लास्टिक सर्जरी करून माझा पाय वाचलाय. आता मी चालतोय.
क्या बात आहे. एक अतिशय विलक्षण असा अनुभव सांगितलेला आहे. एक प्रचिती वेगळी आलेली आहे त्यांना. त्याबद्दल थोडस सविस्तर सांगाल तर. हे चोरडिया कुटुंब जे आहे, म्हणजे हे पती पत्नी, हे फार पूर्वीपासून माझ्याकडं मार्गदर्शन घ्यायला यायचे. तर त्यांना संतती नव्हती. मुळामध्ये थोडंसं उशिरा विवाह झाल्यामुळे यांना संतती होत नव्हती. त्यावेळेस आपण म्हणजे ते संतती होईल का हा प्रश्न घेऊन आले होते. तर ते दिसत होतं की पत्रिकेमध्ये तशा पद्धतीचे योग नव्हते. तेव्हा आपण त्यांना सजेशन दिलं होतं की तुम्ही दत्तक घ्या, मुलगा घ्या, मुलगी घ्या, तुम्हाला जी योग्य वाटेल ते घ्या. तर ते जेव्हा अनाथाश्रमात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक मुलगी घेतली, तर त्या मुलीची तारीख होती मात्र, म्हणजे जन्मतारीख जन्मवेळ होती. त्यांनी मला ते सांगितली फोनवरती. तर पत्रिका इतकी विलक्षण होती त्या मुलीची की ते अगदी त्यांना सांगितलं की ही मुलगी खात्रीशीर आहे ना, ही पडद्यावर झळकेल, म्हणजे चित्रपटामध्ये आणि नाट्य क्षेत्रामध्ये किंवा मॉडेलिंगमध्ये ही मुलगी नाव करेल. तर ते लहान बाळ होतं तानुलं, तर तेव्हा त्याचा अनुभव त्यांना आला नाही त्यावेळेस. पण आता ती मुलगी चित्रपटात काम करते, खूप सुंदर डान्सर आहे. आणि विशेष म्हणजे स्त्री भ्रूण हत्येवरती ती सर्वात जास्ती काम तिने केलेलं आहे. आणि स्त्री भ्रूण हत्या करू नका म्हणून गावोगावामध्ये जे प्रचार कार्य करतात त्याच्यामध्ये ती उत्तम डान्स करते, नाटकांमध्ये काम करते आणि तिचं आता 12-13 वर्ष वय आहे. हा एक त्यांचा अनुभव. आणि दुसरा जो आवर्जून मला सुद्धा सांगावासा वाटेल की ज्योतिषशास्त्र हे कुठल्या लेवलचं शास्त्र आहे की ज्याला आपण कायमच प्रताडित करत आलोय. पण मुळामध्ये ह्या डॉक्टर साहेबांचा स्वतःचा पाय काढा असं सांगितलं होतं. काढा म्हणजे कापून टाका. पाय जर ठेवाल तर त्यांना गँग्रीन होऊन संपूर्ण शरीर सडून हा माणूस मरून जाईल. पत्रिका मांडली नेहमीप्रमाणे आणि त्यावेळेस त्या डॉक्टरांना मी सांगितलं, मला असं वाटतंय की डॉक्टर म्हणले तुम्हाला काय अक्कल विक्कल आहे का म्हटले. अरे मूर्खासारखं काहीतरी बोलू नका, हा माणूस मरून जाईल. 2 दिवसामध्ये याचा जर पाय काढला नाही मांडीपासून तर हा माणूस मरून जाईल. तुम्ही काहीतरी. आणि मला खूप त्यांनी बडबड केली, म्हणजे तुम्ही मूर्ख लोक आहात आणि हे ते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मग आपण त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा, ते राहू द्या, तुम्ही या म्हटलं, आपण इकडे कुठेतरी दुसरीकडे ऍडमिट करू. त्यांच्या मिसेसनी पण खूप धारिष्ट दाखवलं आणि तशा अवस्थेत त्यांना उचलून आम्ही त्यांना पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. साहेब, आज ज्योतिषशास्त्राचा विजय, तो माणूस स्वतःच्या पायावर चालतोय. आज त्याचा पाय गेला नाही. नंतर आम्ही मग त्या व्यक्तींना सुद्धा कॉन्टॅक्ट करून विचारलं, का हो माझं तुमचं शास्त्र श्रेष्ठ का आता ज्योतिषशास्त्र श्रेष्ठ. मी असं म्हणत नाहीये की डॉक्टरी क्षेत्र किंवा ह्या MBBS किंवा ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, पण मला हे म्हणायचं की सगळी शास्त्र आपापल्या परीने योग्य आहेत. त्याचं हे एकमेव उदाहरण आहे. तुम्ही यांना प्रत्यक्ष भेटू शकता. या मुलीला तुम्ही युट्यूबवरती हिचे व्हिडिओ सुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता. आता इस्लामपूरमध्ये ही मंडळी स्थायिक आहेत, तुम्ही पाहू शकता, भेटू शकता. आणि असे अनेक अनुभव सागर माझ्या जीवनामध्ये रोज येत असतात. आणि हे सगळे अनुभव, मला वाटतं यातले बरेच अनुभव आपण आनंदी वास्तू या नावाने जर आपण सर्च केलं युट्यूबला तर अनेक लोकांना हे पाहता येतील, अनुभवता येतील. बरोबर. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. आणि याखेरीज गणपती आणि वास्तुशास्त्र या संदर्भात जर लोकांना काही प्रश्न असतील, तुम्हाला विचारायचे असतील, तर ते प्रश्नही आपण काय ते पाहणार आहोत. मात्र इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक.